हॅलो फ्रेंड्स. मी दीपाली भुजबळ ऍज अ सेल्स मॅनेजर म्हणून स्टार हेल्थ इन्शुरन्स मध्ये काम करते. स्टार हेल्थ इन्शुरन्स कंपनीची स्थापना 2006 साली झाली. ही कंपनी स्टँड अलोन कंपनी म्हणून काम करते. म्हणजेच काय तर फक्त हेल्थ सेक्टरमध्ये ही कंपनी काम करते. अशा या बेस्ट कंपनीचा आपण आज एक बेस्ट प्रोडक्ट बघणार आहोत, स्टार हेल्थ ॲश्युअर इन्शुरन्स पॉलिसी. चला तर मग बघूयात स्टार हेल्थ ॲश्युअर प्लॅन. स्टार हेल्थ ॲश्युअर प्लॅन हा नवीन प्लॅन कंपनीने लॉन्च केला आहे आणि ह्या नवीन प्लॅन मध्ये असे काही बेनिफिट्स आणलेत की जे जुन्या प्लॅन मध्ये नव्हते. त्यामुळं हे प्रोडक्ट खूप बेस्ट प्रोडक्ट आहे. याचे बेनिफिट्स आपण आता बघतोय. चला तर पाहूया स्टार हेल्थ ॲश्युरन्स इन्शुरन्स पॉलिसी. हे प्रोडक्ट जे आहे याच्यामध्ये एंट्री इंडिव्हिज्युअल कोणी असेल ते सुद्धा करू शकतात किंवा फ्लोटर बेसिसवर हा प्लॅन आपण घेऊ शकतो. फ्लोटर बेसिसवर म्हणजेच काय तर एक पूर्ण फॅमिली याच्यामध्ये आपण कव्हर करू शकतो. इंडिव्हिज्युअल मध्ये 91 डेज टू मॅक्सिमम 75 इयर्स पर्यंतचे इंडिव्हिज्युअल्स हा प्लॅन घेऊ शकतात. फ्लोटर मध्ये 18 ते 75 वयाचे 18 टू 75 इयर्सचे अडल्ट एंट्री करू शकतात या प्लॅन मध्ये. आणि डिपेंडंट चिल्ड्रन मध्ये 16 डेज म्हणजे 16 दिवसांची मुलं ते 18 वर्षांपर्यंतची मुलं ह्या प्लॅन मध्ये आपण कव्हर करू शकतो. ही पॉलिसी घेताना एंट्री करताना 18 पेक्षा जर जास्त वय मुलांचं असेल तर त्यांना हाच प्लॅन पण आपण सेपरेटली आपल्याला द्यावा लागतो. आणि 18च्या आत जर हा प्लॅन घेतला आणि 18 नंतर आपण रिन्यू करतोय तर या प्लॅन मध्ये ती व्यक्ती किंवा ती मुलं राहू शकतात 25 वयापर्यंत. आणि आफ्टर मॅरेज किंवा ज्यावेळी मुलं अर्निंग होतात त्यावेळी ती मुलं ह्या प्लॅन मधून बाहेर पडून सेम हाच प्लॅन त्यांना आपण कंटिन्यू देऊ शकतो. या प्लॅन मध्ये अशी पण फॅसिलिटी आहे की फॅमिली फ्लोटर मध्ये हजबंड वाईफ आणि मुलं असं आपण घेणार आहोत. तर याच बरोबर आपण ऍडल्ट म्हणजे पेरेंट्स पण घेऊ शकतो. पेरेंट्स मध्ये हजबंडचे पेरेंट्स असतील किंवा वाईफचे पेरेंट्स असतील या दोघांनाही आपण या प्लॅन मध्ये कव्हर करू शकतो. त्यांचा प्रीमियम सेपरेटली कॅल्क्युलेट होतो याच्यामध्ये. पेरेंट्सला आपण सेपरेटली हाच प्लॅन सुद्धा देऊ शकतो. म्हणजे सगळ्यांना मिळून एकत्र 9 ऍडल्ट्सची ही पॉलिसी होऊ शकते. किंवा सेपरेटली आपण जे पेरेंट्स आहेत त्यांना हेल्थ ॲश्युअर प्लॅन देऊ शकतो. 75 पेक्षा जर जास्त वयाचं कोणी असेल तर स्टार हेल्थ इन्शुरन्सचा स्टार प्रीमियर म्हणून प्लॅन आहे. तो 99 एज पर्यंत एंट्री देतो आपण त्याला. तर आफ्टर 75 इयर्स आपण प्रीमियर हा प्लॅन सजेस्ट करू शकतो. अबाउट द पॉलिसी 1, 2 आणि 3 वर्षाच्या टर्म ह्या प्लॅन मध्ये आहेत. म्हणजे तुम्ही एकदम 2 किंवा 3 वर्षाचा प्रीमियम सुद्धा पे करू शकता. मेडिकल स्क्रीनिंग होत नाही या प्लॅन मध्ये. तुमचं कितीही एज असेल तरी पण मेडिकल चेकअप होणार नाही. त्यानंतर सम इन्शुर्ड ऑप्शन्स हे 5 लॅक्स पासून ते 2 CR पर्यंत आहे. म्हणजे हा प्लॅन घेताना आपण 5 लाखापासून सुरुवात होते ते आपल्याला सम इन्शुर्ड जास्तीत जास्त 1 कोटी किंवा 2 कोटी पर्यंत सुद्धा घेता येते. नेक्स्ट आहे झोन बेस्ड प्राइसिंग. झोन बेस्ड प्राइसिंग काय असतं तर प्रीमियम कॅल्क्युलेट करताना आपण या प्लॅन मध्ये ज्यांना पॉलिसी घ्यायची आहे ते कुठे राहतात किंवा त्यांचा ऍड्रेस काय आहे त्या ऍड्रेसनुसार त्यांचा प्रीमियम चेंज होतो. म्हणजे झोन ए मध्ये कोणकोणते लोक येतात तर दिल्ली, फरियाबाद, गुरगाव, गाझियाबाद, नोएडा, मुंबई, ठाणे, अहमदाबाद, सुरत आणि वडोदरा या एरियामध्ये राहणारे लोक झोन ए मध्ये येतात. मग प्रीमियम कॅल्क्युलेट करताना झोन ए मध्ये यांचा प्रीमियम कॅल्क्युलेट करायचा. झोन बी मध्ये पुणे सिटी, नाशिक सिटी, त्रिवेंद्रम, त्यानंतर चेन्नई, बेंगळुरू, हैदराबाद, रेस्ट ऑफ गुजरात हे झोन बी मध्ये येतं. आणि झोन सी मध्ये रेस्ट ऑफ इंडिया म्हणजे ए आणि बी मध्ये जे नाहीये ते सगळे झोन सी मध्ये येतात. आता बी मध्ये आपण पाहिलं पुणे सिटी येते आणि नाशिक सिटी. मग पुणे आणि नाशिक यातला ग्रामीण जो भाग आहे तो झोन सी मध्ये येतो. पुण्यामध्ये 411 पिनकोड जो आहे आपण सिटीमध्ये तो कन्सिडर करतो. 411 पिनकोड म्हणजे 411 पासून सुरुवात होणारे पिनकोड.
आणि त्याच्या व्यतिरिक्त जे काही असतील पिनकोड्स ते झोन सी मध्ये येणार. या प्लॅन मध्ये मिड टर्म इन्क्लुजन पण आहे. मिड टर्म इन्क्लुजन म्हणजेच काय, तर पॉलिसी घेतली आहे ही. पॉलिसी घेतल्यानंतर जर लग्न झालंय तर आपण स्पाऊसला याच्यामध्ये मिड टर्म ऍड करू शकतो, म्हणजे रिन्युअलची वाट बघायची गरज नाहीये. त्यानंतर जर हजबंड वाईफने हा प्लॅन घेतलाय आणि त्या पॉलिसी घेतल्यानंतर बाळाचा जन्म झालाय तर बाळाला आपण मध्येच ऍड करू शकतो, त्यालाही रिन्युअलची वाट बघायची गरज नाहीये. न्यूबॉर्न बेबी किंवा न्यूली वेडेड स्पाऊस साठी असा रूल आहे की आफ्टर मॅरेज किंवा आफ्टर बेबी बर्थ 45 डेजच्या आधी किंवा 45 डेज मध्ये आपल्याला इंटिमेशन द्यायचे कंपनीला आणि मग आपण यांना ऍड करू शकतो. कंडिशन अशी आहे की या दोघांनाही म्हणजे न्यू स्पाऊस किंवा बाळाला ऍड केल्यानंतर त्या दोघांनाही वेटिंग पिरियड्स, हे नवीन पॉलिसी आपण देताना जे वेटिंग पिरियड्स असतात ते वेटिंग पिरियड्स त्यांना लागू होतील. बाळाला 45 दिवसामध्ये आपण इंटिमेशन द्यायचे, पण कव्हर हा बाळाला 3 महिने पूर्ण झाल्यानंतरच सुरुवात होणार आहे. पुढे जाऊया. हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस कसे मिळणार आहेत, म्हणजे जर क्लेम आला तर ते कसे होणार, तर सगळ्यात महत्वाचं आहे 24 आवर्सचं हॉस्पिटलायझेशन कंपल्सरी असतं क्लेम मिळण्यासाठी. हा क्लेम कॅशलेस किंवा रिएम्बर्समेंट मध्ये होऊ शकतो. म्हणजेच काय, तर नेटवर्क हॉस्पिटल्स असतील तर तुमचा क्लेम कॅशलेस मध्ये सेटल होतो, नॉन नेटवर्क असेल तर रिएम्बर्स मध्ये सेटल होतो. नेक्स्ट, हॉस्पिटलायझेशन. हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस मध्ये प्रोफेशनल फीज, मेडिकल सर्व्हिसेस आणि मेडिसिन्स. तर प्रोफेशनल फीज मध्ये कोणती फी मिळते, तर सर्जन, कन्सल्टंट्स, अनेस्थेशियस्ट आणि स्पेशलिस्ट. मेडिकल सर्व्हिसेस मध्ये अनेस्थेशिया, ब्लड, ऑक्सिजन, ओटी चार्जेस, आयसीयू चार्जेस हे कव्हर होतं. मेडिसिन मध्ये पण जे काही मेडिसिन्स दिले जातील हॉस्पिटलकडून किंवा जे बाहेरून आणले जातील ते कव्हर होणार आहेत. नेक्स्ट, रूम रेंट कसं मिळणार आहे. रूम रेंट किंवा नर्सिंग चार्जेस जे असतात ते 1% ऑफ सम इन्शर्ड किंवा मॅक्सिमम 20,000. हे कशासाठी आहे, 5 lakhs to 50 lakhsच्या सम इन्शर्ड साठी. 1% ऑफ सम इन्शर्ड किंवा 20,000 यातलं जे कमी असेल ते मिळणार आहे. आणि 75 अँड अबव जे असेल सम इन्शर्ड त्यांच्यासाठी कुठलंही कॅपिंग नाहीये, म्हणजे त्यांनी कुठलीही रूम घेतली तरी पण त्याचे चार्जेस आपण देणार आहोत. पहा, 50 लाखाच्या सम इन्शुर्ड पर्यंत रूमचं कॅपिंग असणार आहे. कॅपिंग म्हणजे काय, एक तर रेंट मिळताना 1% ऑफ सम इन्शुर्ड म्हणजेच काय, जर 5 लाख सम इन्शुर्डची पॉलिसी तुमची आहे तर पर डे रूम रेंट तुम्हाला 5,000 रुपीज असं मिळणार आहे. आणि जर 10 लाखाची असेल तर 10,000 रुपीज पर डे रूम रेंट मिळणार आहे. इथे तुम्ही रूम सिंगल स्टँडर्ड एसी रूम घेऊ शकता. याच्यामध्ये डिलक्स किंवा सुपर डिलक्सचं रूम रेंट कंपनी देणार नाही. सेम हॉस्पिटलचं जे सिंगल स्टँडर्ड एसी रूमचं रेंट असेल ते देणार. पण 75 अँड अबव सम इन्शुर्ड साठी असं कुठलंही कॅपिंग नाही. तुम्ही कुठलीही रूम घ्या, डिलक्स रूम, एसी रूम किंवा सुपर डिलक्स रूम जरी घेतली तरी त्याचं जे काही रेंट असेल ऍट ऍक्च्युअल कंपनी तुम्हाला देणार आहे. प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशन. प्री अँड पोस्ट हॉस्पिटलायझेशन म्हणजे काय, तर तुम्ही ऍडमिट झालाय, तुमचा क्लेमही सेटल झालाय, तर ज्या आजारासाठी तुम्ही ऍडमिट होता सेम डिसीज साठी ऍडमिट होण्यापूर्वी जो काही तुम्ही एक्सपेन्सेस केला असेल त्याला म्हणतात प्री हॉस्पिटलायझेशन. आणि ऍडमिट डिस्चार्ज नंतर जो काही सेम डिसीज साठी एक्सपेन्सेस केला असेल तो येतो पोस्ट हॉस्पिटलायझेशन मध्ये. मग प्री हॉस्पिटलायझेशन हे 60 डेज म्हणजे 60 दिवसाचा पूर्ण खर्च तुम्हाला मिळणार आहे आणि डिस्चार्ज नंतरचा 180 दिवसाचा पूर्ण खर्च तुम्हाला मिळणार आहे. पुढे जाऊया. डे केअर प्रोसिजर. आता आपण सुरुवातीच्या स्लाइड मध्ये पाहिलं की 24 तासाचं हॉस्पिटलायझेशन हे कंपल्सरी आहे क्लेम मिळण्यासाठी. पण आता नवीन टेक्नॉलॉजीनुसार काही सर्जरीज अशा असतात की त्या सर्जरीजला हॉस्पिटल 24 तास ऍडमिट ठेवत नाही. अगदी 1 डे मध्ये सुद्धा डिस्चार्ज होतो. अशा छोट्या छोट्या ज्या सर्जरीज असतील त्या डे केअर मध्ये आपण कव्हर करणार आहे, म्हणजे त्याला सुद्धा क्लेम देणार आहे.
फक्त डे केअर मध्ये सर्जरीज येतात. फॉर एक्झाम्पल मी सांगू शकते, ज्या दुर्बिणीद्वारे सर्जरी करतात, किडनी स्टोन सर्जरी असेल, गॉल ब्लॅडर सर्जरी असेल किंवा डायलिसिस असेल, हे सगळं डे केअर मध्ये येतं, याला आपण क्लेम देणार आहे. कव्हरेज फॉर नॉन मेडिकल आयटम्स, कन्झ्युमेबल्स, हे जे नॉन मेडिकल आयटम्स पूर्वी आपण याला डिडक्टेबल मध्ये असायचे, हे पेएबल नव्हते, पण आता असे 68 आयटम्स जे असे आहेत की त्याला आपण ह्या प्लान मध्ये कव्हर देणार आहे. म्हणजे जर हेल्थ इन्शुअर ही पॉलिसी तुम्ही घेतलीये तर क्लेम मध्ये तुमचं डिडक्शन हे जास्त होणार नाही. इमर्जन्सी रोड अँब्युलन्स चार्जेसही ह्या प्लॅन मध्ये कव्हर आहेत. बाकी सगळ्या प्लॅन मध्ये अँब्युलन्स चार्जेसला कॅपिंग आहे, पण या प्लॅन मध्ये कुठल्याही प्रकारचं कॅपिंग नाही. जो काही अँब्युलन्सचा तुमचा खर्च आलेला असेल तो आपण ऍट ऍक्च्युअल देणार आहे. फक्त कुठलाही हेल्थ इन्शुअर प्लॅन असेल कुठलाही, त्याच्यासाठी एकच कंडिशन असते की हे जे काही सगळे बेनिफिट्स आहेत ते बेनिफिट्स जेव्हा गरज असेल तेव्हाच तुम्ही त्याचा यूज करू शकता. म्हणजेच काय, तर अँब्युलन्स आहे, अँब्युलन्स कव्हर दिलाय, पण गरज नसताना तुम्ही अँब्युलन्स वापरू शकत नाही. ज्यावेळी तुम्हाला खरंच गरज आहे, दुसऱ्या कुठल्याही स्वतःच्या कारने म्हणा किंवा दुसऱ्या वाहनाने तुम्ही जाऊ शकत नाही, अशाच वेळी अँब्युलन्सचा उपयोग तुम्ही करायचा आहे. कुठलेही जे बेनिफिट्स असतील मेडिक्लेम मध्ये हे गरज असतानाच वापरायचे असतात, अदरवाईज त्याच्यासाठीचा क्लेम तुम्हाला मिळत नाही. पुढे जाऊया. एअर अँब्युलन्स, जसं रोड अँब्युलन्स कव्हर आहे तसंच एअर अँब्युलन्स सुद्धा कव्हर आहे. जर तुम्हाला कधी गरज पडली, कुठे तुम्ही फिरायला गेलाय किंवा आउट ऑफ स्टेशन, आउट ऑफ कंट्री तुम्ही कुठे गेलाय आणि तुम्हाला एअर अँब्युलन्स जर यूज करावी लागली तर त्याचा 10% ऑफ सम इन्शुर्ड कंपनीने याच्यामध्ये कव्हर दिलेला आहे. डोमेस्लरी हॉस्पिटलायझेशनचं मिनिंग असं आहे की जर तुम्हाला ऍडमिट व्हायची वेळ आली आहे पण तुम्हाला हॉस्पिटलमध्ये बेड अवेलेबल नाहीये किंवा तुम्ही हॉस्पिटलपर्यंत जाऊ शकत नाही आणि या कंडिशनमध्ये डॉक्टर स्वतः घरी येऊन तुम्हाला ट्रीटमेंट देत आहेत, तर असा क्लेम पेएबल आहे. फक्त याच्यासाठी कंडिशन अशी आहे की डॉक्टरने तुम्हाला ऍडमिशन ऍडवाइस केलंय, पण तुम्ही ऍडमिट नाही झालात सम ऑफ द रिझन आणि डॉक्टर घरी येऊन ट्रीटमेंट देत आहेत, तर याच्यामध्ये डॉक्टरांनी सलग 3 दिवस घरी येऊन ट्रीटमेंट देणं गरजेचं आहे. त्यानंतर जे काही सगळे इंडोर रेकॉर्ड असेल तुमच्या ट्रीटमेंटचं, ते रेकॉर्ड सगळं अवेलेबल पाहिजे, तरच आपण हा क्लेम देतो. नेक्स्ट आहे ऑर्गन डोनर एक्सपेन्सेस. पहा, मेडिक्लेम मध्ये आपली स्वतःची पॉलिसी असते, मेडिक्लेम पॉलिसी, आणि इन केस जर एखादा ऑर्गन दुसऱ्याकडून घेण्याची वेळ आली तर आपली सर्जरी होते प्लस जो डोनर असतो म्हणजे जो देणारा आहे त्याची पण सर्जरी होते. तर आपली सर्जरी आपल्या पॉलिसीमध्ये कव्हर्ड आहे, पण जर जो डोनर आहे त्याच्याकडे मेडिक्लेम पॉलिसी नाहीये तर अशा वेळी त्याची सर्जरी आपल्या पॉलिसीमधून आपण कव्हर करतो, ते फक्त हेल्थ इन्शुअर मध्ये. मग त्याची जी सर्जरी होईल किंवा आफ्टर सर्जरी जर त्याला काही कॉम्प्लिकेशन्स झाले तर आपण ह्या प्लॅन मध्ये त्याला कव्हर देणार आहे. नेक्स्ट आहे हेल्थ चेकअप. हेल्थ चेकअप बेनिफिट हा एव्हरी इयर या प्लॅन मध्ये आहे. जे दरवर्षी तुम्ही हेल्थ चेकअपसाठी काही अमाऊंट कंपनी तुम्हाला देते, तर ती किती देते ह्या समोर तुम्हाला चार्ट मध्ये दिसते. 5 लाख साठी इंडिव्हिज्युअल आणि फ्लोटरसाठी वेगवेगळी अमाऊंट आहे. ह्या ज्या 5, 10, 15, 20 ह्या सम इन्शुर्ड आहेत आणि हे जे पुढे लिमिट दिलंय, तुमचा जर फ्लोटर प्लॅन असेल तर फ्लोटर मध्ये तुम्ही बघू शकता, इंडिव्हिज्युअल असेल तर इंडिव्हिज्युअल मध्ये पाहू शकता. याप्रमाणे तुम्हाला हेल्थ चेकअपसाठी अमाऊंट मिळणार आहे. आता हेल्थ चेकअप करताना बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की हे करायचंय कसं. स्टार हेल्थ मध्ये बऱ्याच आपले पॅनलवर डायग्नोस्टिक सेंटर आहेत. याची लिस्ट तुम्हाला स्टारच्या वेबसाईटला मिळेल. वेबसाईट आहे www.starhealth.in. या वेबसाईटवर डायग्नोस्टिक सेंटरची लिस्ट, नेटवर्क हॉस्पिटलची लिस्टही मिळेल. जे पॅनलवर डायग्नोस्टिक सेंटर आहेत तिथे तुम्ही हेल्थ चेकअप करू शकता, कॅशलेस होईल तिथे, किंवा नेटवर्क हॉस्पिटलमध्ये तुम्ही हेल्थ चेकअप करू शकता.
तिथे मात्र तुम्हाला आधी पे करावे लागतील आणि नंतर तुम्ही फाईल रिएम्बर्स साठी पाठवू शकता. किंवा आपले जे टोल फ्री नंबर आहेत स्टार हेल्थचे, टोल फ्री नंबरला कॉल करून तुमचा पॉलिसी नंबर सांगायचा आहे आणि या पॉलिसी नंबर सांगितल्यानंतर आपले कंपनीकडून तुम्हाला होम सर्व्हिस दिली जाते. म्हणजे जे काही ब्लड कलेक्शन, युरिन कलेक्शन करायचं असेल हे घरी येऊन केलं जातं आणि त्याचे रिपोर्टही तुम्हाला घरी किंवा मेलवर पाठवले जातात. तर ही दोन्ही तिन्ही प्रकारे तुम्ही याचा बेनिफिट घेऊ शकता. क्युम्युलेटिव्ह बोनस जर क्लेम नाही आला तर तुम्हाला बोनस देते कंपनी. म्हणजे एखाद्या वर्षी क्लेम नाही घेतलाय तुम्ही तर 25% ऑफ सम इन्शुर्ड हा ईच क्लेम फ्री इयरला तुम्हाला मिळणार आहे. हे असं कुठपर्यंत मिळणार आहे तर 100% पर्यंत सम इन्शुर्ड तुमची वाढणार आहे. म्हणजे जर तुम्ही आपण असं समजूयात की 20 लाख सम इन्शुर्डचा प्लॅन घेतलाय आणि तुम्ही सलग 4 वर्ष क्लेम नाही घेतला तर चार वर्षामध्ये तुमचा जो सम इन्शुर्ड आहे ती डबल होणार आहे. म्हणजे 20 लाखाची 40 लाख होणार आहे. नेक्स्ट आहे होम केअर ट्रीटमेंट. सेम डोमिसिलरी हॉस्पिटलायझेशन सारखाच हा बेनिफिट आहे. जर तुम्हाला ऍडमिट व्हायचंय पण ऍडमिट न होता तुम्ही जर घरीच ट्रीटमेंट घेतली तर अशा केसमध्ये क्लेम पेएबल आहे. जसं मी सांगितलं सलग 3 दिवस डॉक्टरांनी घरी येऊन ट्रीटमेंट केली पाहिजे. तुमचे इंडोर केस पेपर सगळे रेकॉर्ड ठेवलं पाहिजे. मग याच्यामध्ये कुठल्या कुठल्या आजारांना होम केअर ट्रीटमेंटमध्ये क्लेम मिळू शकतो तर याची उजव्या बाजूला ही लिस्ट कंपनीने दिली आहे. या लिस्ट मध्ये जर आजार असतील तर तुम्हाला होम केअर ट्रीटमेंटचाही क्लेम मिळेल. नेक्स्ट असिस्टेड रिप्रोडक्शन ट्रीटमेंट. ही ट्रीटमेंट यालाच इनफर्टिलिटी ट्रीटमेंट असंही म्हणतात. प्रेग्नन्सी रिलेटेड ही ट्रीटमेंट आहे. ज्या कोणाला ही ट्रीटमेंट घ्यायची आहे त्यांनाही आपण क्लेम देतो. त्याच्यासाठी हा प्लॅन घेतल्यानंतर पहिले 2 वर्ष तुम्हाला क्लेम नाही मिळत. म्हणजे 2 इयरचा वेटिंग पिरियड आहे आपण असं म्हणूयात आणि 2 वर्षानंतर याचा कव्हर सुरू होतो. 2 वर्षानंतर जर तुम्ही ही ट्रीटमेंट केली तर त्याचा तुम्हाला क्लेम मिळणार. तो कसा मिळणार? या असिस्टेड रिप्रोडक्शन ट्रीटमेंटच्या सायकल असतात. तर एव्हरी इयर मध्ये एक सायकल तुमची कव्हर होऊ शकते आणि त्याचं लिमिट आहे. तर सम इन्शुर्ड प्रमाणे इथे तुम्हाला चार्ट दिसतोय समोर. सम इन्शुर्ड प्रमाणे त्याचं लिमिट आहे 1 लाख, 2 लाख आणि 4 लाख असं तुम्हाला एक्सपेन्सेस कव्हर मिळतो. याच्यामध्ये प्री पोस्ट हॉस्पिटलायझेशन पण यातच कव्हर होणार आहे या लिमिटमध्ये. पुढे जाऊया. ऑटोमॅटिक रिस्टोरेशन ऑफ सम इन्शुर्ड. खूप युनिक असा हा बेनिफिट आहे. इतर कुठल्याही प्लॅन मध्ये असा हा बेनिफिट नाहीये. तर तो कसा आहे पहा. जर तुम्ही एक एक्झाम्पल बघूया. फॉर एक्झाम्पल 10 लाख सम इन्शुर्डचा तुम्ही प्लॅन घेतलाय हेल्थ ॲश्युअर आणि जर तुम्हाला इन केस काही कारणामुळे क्लेम आला, असं समजूयात की एक 4 लाखाचा क्लेम तुम्ही घेतलाय तर तुमच्या पॉलिसीवर 6 लाख रुपये आता बॅलन्स आहे. तर आफ्टर डिस्चार्ज तुमचा तो क्लेम सेटल झाला, तुम्ही डिस्चार्ज झालाय, त्यानंतर तुमच्या पॉलिसीवर जो 4 लाख तुम्ही यूज केलाय तो रिस्टोर केला जातो. म्हणजे पार्शली यूज केलं तर पार्शली रिस्टोर होतं, फुल्ली यूज केलं तर फुल्ली रिस्टोर्ड होतं. म्हणजे तुम्ही पूर्ण 10 लाख यूज केले तर पूर्ण 10 लाख कंपनी तुमच्या पॉलिसीवर इमिडिएट रिस्टोर करते. आता हे रिस्टोर करते म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला देते. याच्यासाठी कुठलाही वेगळा प्रीमियम घेतला जात नाही. फक्त रिस्टोर करताना एक सम इन्शुर्ड पर्यंत रिस्टोर होणार. सेम हॉस्पिटलायझेशनला रिस्टोर होत नाही. जर क्लेम आलाय, ऍडमिट आहे, तो क्लेम सेटल झाल्यानंतरच अमाऊंट रिस्टोर होते नेक्स्ट क्लेमसाठी. दुसरं असं एकदा एका वेळी फक्त एका सम इन्शुर्ड पर्यंतच तुम्ही यूज करू शकता. त्यापेक्षा जास्त अमाऊंट यूज करू शकत नाही. हा ऑटोमॅटिक रिस्टोरेशन हा फ्री ऑफ कॉस्ट दिलेला बेनिफिट आहे. म्हणजे तुम्ही सम इन्शुर्ड यूज केली तर तुम्हाला फ्रीमध्ये कंपनी ऍडिशनल सम इन्शुर्ड देते. नेक्स्ट आहे डिलिव्हरी एक्सपेन्सेस. हा पण एक खूप चांगला बेनिफिट आहे. न्यूली मॅरिड कपल्स असतील तर त्यांना आपण हा प्लॅन सजेस्ट करू शकतो. 2 वर्षानंतर ही पॉलिसी घेतल्यानंतर 2 वर्ष पूर्ण झाल्यावर त्यांना आपण डिलिव्हरी एक्सपेन्सेस देणार आहे.
मग डिलिव्हरी एक्सपेन्सेस हा 2 वर्ष पूर्ण झाले, आज जर असं समजूया 2 वर्ष पूर्ण झालेत, सेकंड डेला जरी डिलिव्हरी झाली तरी आपण तो पेएबल आहे. म्हणजे 2 इयर्स हे इन्क्लुडिंग प्रेग्नन्सीचे 9 मंथ्स असा हा बेनिफिट आहे. याच्यामध्ये खूप चांगली अमाऊंट कंपनीने दिली आहे. जर तुम्ही 20 लाख सम इन्शुअर्डचा हेल्थ एश्युअर प्लॅन घेताय तर कंपनी तुम्हाला 2 लाख रुपये मॅटर्निटीसाठी देते. म्हणजे 10% ऑफ सम इन्शुअर्ड इथे तुम्हाला मिळणार आहे. जर तुम्ही 2 CR चा प्लॅन घेतला तर 20 लाख रुपये मॅटर्निटी एक्सपेन्सेस म्हणून देणार आहे. इथे फक्त असं एक लक्षात घ्यायचंय की जे काही तुमचं बिल असेल ते बिल आणि आपलं जे लिमिट असेल याच्यातलं जे कमी असेल ते तुम्हाला मिळणार आहे. म्हणजे इथे बेनिफिट जरी 50 लाखाला 5 लाखाचं दिसतोय पण तुमचं बिल जर 2 लाखाचं असेल तर 2 लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत. इन्क्लुडिंग प्री आणि पोस्ट हे पॅकेज कंपनीने दिलेलं आहे. नेक्स्ट आपण बघूयात युटेरोफेटल सर्जरी. युटेरोफेटल सर्जरी म्हणजेच काय तर 2 वर्षानंतर हा पण बेनिफिट सुरू होतो. जर पॉलिसीला 2 वर्ष झाले आणि तुम्ही प्रेग्नेंट आहे तर बाळाला पोटात असतानाच जर काही अलीकडे सर्जरी करतात पहा की काही डिसीज डिटेक्ट झाला, सोनोग्राफीमध्ये ते क्लिअर झालं आणि पोटात असतानाच कुठली सर्जरी करण्याची वेळ आली तर ती सुद्धा यामध्ये कव्हर्ड आहे. नेक्स्ट आहे हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस फॉर न्यूबॉर्न बेबी. बाळाचा जन्म झालाय, बाळ तर पॉलिसीमध्ये ऍड नाहीये, मग बाळाला कव्हर मिळेल का तर मिळेल. बाळाला आपण कव्हर करणार आहोत. त्यासाठी अट अशी आहे की प्रेग्नन्सी कव्हर किंवा मॅटर्निटी कव्हर तुम्ही हा बेनिफिट घ्यायला पाहिजे. म्हणजे 2 वर्ष पूर्ण झालेले असावेत तुमच्या पॉलिसीला. त्यानंतर किंवा जे काही हजबंड वाईफ या पॉलिसीमध्ये सलग 1 वर्ष कव्हर पाहिजे तर सेकंड इयरला आपण हा बेनिफिट सुरू करतो. याच्यासाठी कुठलाही ऍडिशनल प्रीमियम घेतला जात नाही. फ्री ऑफ कॉस्ट दिलेला हा पण बेनिफिट आहे आणि रिन्युअलला आपण बाळाला प्रीमियम घेऊन मग सम इन्शुअर्ड पर्यंत ऍड करतो. नेक्स्ट आहे हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस ट्रीटमेंट फॉर न्यूबॉर्न बेबी. आता न्यूबॉर्न बेबी कव्हर तर दिलाय पण किती दिलाय, त्याला किती यूज करू शकता तुम्ही. जर तुमची 20 लॅक्सची पॉलिसी आहे असं समजा आणि बाळाचा मध्येच जन्म झाला, बाळ तुम्ही मॅटर्निटी कव्हर सुद्धा घेतलाय तर बाळाला सम इन्शुअर्ड पर्यंत आपण कव्हर नाही देत. सम इन्शुअर्ड पर्यंत म्हणजे काय की 20 लाखाचा प्लॅन आहे, पूर्ण 20 लाख बाळाला देऊ नाही शकत पण त्यातले 2 लॅक्स रुपीज कंपनीने इथे दिलेले आहेत. आणि जर तुमची 50 लाख अँड अबव ची सम इन्शुअर्ड आहे तर तुम्ही 4 लाख रुपीज न्यूबॉर्न साठी आपण यूज करू शकतो. पुढे जाऊया. शेअर्ड अकॉमोडेशन. शेअर अकॉमोडेशन मध्ये म्हणजेच काय तर आता तुम्हाला पण सुरुवातीला पाहिलं रूम रेंट जे हे सिंगल स्टँडर्ड एसी रूमचं रेंट कंपनी देते. पण जर तुम्ही असं असतानाही ट्विन शेअरिंगची रूम घेतली किंवा जनरल वॉर्ड मध्ये ऍडमिट झाला तर कंपनी तुम्हाला पर डे 1000 रुपीजचा कॅश बेनिफिट हा कस्टमरला देते. आयुष ट्रीटमेंट. आयुष ट्रीटमेंट हे एव्हरी प्लॅन मध्ये स्टार हेल्थच्या आहे पण कॅपिंग आहे प्रत्येक प्लॅन मध्ये. हेल्थ एश्युअर मध्ये मात्र कंपनीने नवीन इंट्रोड्यूस केलंय की आपण पूर्ण सम इन्शुअर्ड पर्यंत आयुष ट्रीटमेंटला कव्हर देणार आहे. तर आता आयुष ट्रीटमेंट म्हणजे काय तर ऍलोपॅथीला तर क्लेम कंपनी देतेच पण ऍलोपॅथी सोडून जर तुम्ही आयुर्वेदिक किंवा होमिओपॅथी सारख्या हॉस्पिटल्समध्ये ऍडमिट आहात, इन पेशंट आहात तर तुम्हाला तो क्लेम पेएबल आहे. मग त्याच्यासाठी सुद्धा जसे वेटिंग पिरियड्स राहतील ऍलोपॅथी ट्रीटमेंटसाठी सेम वेटिंग पिरियड्स आयुष ट्रीटमेंटसाठी सुद्धा राहतील. याच्यामध्ये योगा आणि नॅचरोपॅथी हे कव्हर नाही. फक्त आयुर्वेदा, उनाणी, सिद्धा आणि होमिओपॅथी हे 4 ट्रीटमेंट आपण कव्हर करणार आहे. नेक्स्ट आहे सेकंड मेडिकल ओपिनियन. सेकंड मेडिकल ओपिनियन म्हणजेच काय तर तुम्ही कुठली तरी ट्रीटमेंट घेताय तुमच्या डॉक्टरांकडून आणि ती ट्रीटमेंट घेताना जर तुम्हाला असं वाटलं की नाही मला सेकंड ओपिनियनची गरज आहे तर अशा वेळी स्टारच्या डॉक्टरांकडून, स्टार हेल्थच्या डॉक्टरांकडून तुम्ही सेकंड ओपिनियन घेऊ शकता की कुठली सर्जरी करणं खरंच गरजेचं आहे का किंवा एखादी ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे का.
अशा वेळी इथे वेबसाईट दिलेली आहे e_medical_opinion@starhealth.in. या वेबसाईटवर तुम्ही तुमचे मेडिकल डॉक्युमेंट्स मेल करायचे. या ईमेल नंतर तुम्हाला डॉक्टरांकडून रिप्लाय येईल की काय करणं गरजेचं आहे, आणि काही कंडिशनमध्ये जर कॉल करणं गरजेचं आहे तर डॉक्टर कॉलही करू शकतात. पुढे जाऊया. मॉडर्न ट्रीटमेंट्स. बऱ्याचशा प्लानमध्ये मॉडर्न ट्रीटमेंट्स कवर्ड नाहीये. काही प्लानमध्ये कवर्ड आहेत, पण त्यालाही कॅपिंग आहे. 30%, 20%, 40% असं कॅपिंग आहे. पण हा जो हेल्थ एश्युअर प्लान आहे, याला सम इन्शुअर्ड पर्यंत मॉडर्न ट्रीटमेंटसाठी कवर्ड दिलेला आहे. तर ह्या मॉडर्न ट्रीटमेंट कुठल्या कुठल्या आहेत, इथे काही एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यामध्ये बलून थेरपी येतात किंवा रोबोटिक सर्जरी, अशा ह्या काही सर्जरी इथे दिलेल्या आहेत. स्टेम सेल थेरपी ही सुद्धा मॉडर्न ट्रीटमेंटमध्ये येते. नेक्स्ट आहे रिहॅबिलिटेशन अँड पेन मॅनेजमेंट. हा एक युनिक बेनिफिट आहे. पूर्वी हा कुठल्याच प्लानमध्ये नव्हता. काय आहे हे? तर पहा, बऱ्याच केसमध्ये म्हणजे काही ब्रेन इंजुरी झाली किंवा हेड इंजुरी किंवा स्पाइन डिसीज तुम्हाला काही झाला किंवा स्ट्रोक येऊन गेला एखादा, तर त्या केसमध्ये तुम्हाला ऍडमिशन तर होतच. ऍडमिशन झाल्यावर आपल्या मेडिक्लेम पॉलिसीमधून तुम्हाला क्लेमही मिळेल. पण आफ्टर डिस्चार्ज अशा काही इंजुरीजसाठी तुम्हाला लॉंग टर्म मध्ये ट्रीटमेंट घ्यावी लागते. 1 महिना किंवा 2 महिन्यासाठी. म्हणजे उदाहरणार्थ आपण असं बघू शकतो, फिजिओथेरपी सारखे ट्रीटमेंट तुम्हाला बऱ्याच केसमध्ये एक सलग महिनाभर 2 महिना घ्यावी लागते. इन केस ऑफ स्ट्रोक किंवा पॉलिट्रामा म्हणजे ब्रेन इंजुरी काही झाली असेल तर. तर अशा ह्या ट्रीटमेंट ज्या आहेत याला म्हणतो आपण पेन मॅनेजमेंट किंवा रिहॅबिलिटेशन. हे रिहॅबिलिटेशन सेंटर आहेत, ऑथराइज सेंटर आहेत स्टारचे. अशा ऑथराइज सेंटरमध्ये ही ट्रीटमेंट तुम्ही घेऊ शकता. जर तुमचा हॉस्पिटलायझेशनचा क्लेम जर सेटल झाला असेल तर तुमचा हा रिहॅबिलिटेशन किंवा पेन मॅनेजमेंटचा क्लेम सुद्धा सेटल होईल. याच्यामध्ये मॅक्सिमम तुम्ही 20% ऑफ सम इन्शुर्ड यूज करू शकता या ट्रीटमेंटसाठी. नेक्स्ट आहे, आता हे मॅक्सिमम 25 ऑफ सम इन्शुर्ड किंवा काही इथे ट्रीटमेंट्स दिलेल्या आहेत याच्यामध्ये ज्या येतात पेन मॅनेजमेंटमध्ये, तर त्याच्यासाठी अमाऊंट किती मिळणार आहे सम इन्शुर्ड नुसार इथे दिली आहे. वरती 5 ते 20 आणि 25 अँड अबव असे कॉलम्स आहेत आणि त्याच्यासाठी लिमिट किती आहे ते दिलेलं आहे. नेक्स्ट आपण बघूयात वेलनेस प्रोग्राम. वेलनेस प्रोग्राम हा नवीन इंट्रोड्यूस केलाय स्टारने. सगळ्या प्लॅन मध्ये आहे. वेलनेस प्रोग्राम मध्ये जे लोक खूप हेल्थ कॉन्शियस आहेत, रेग्युलर एक्सरसाइज करतात किंवा डाएट फॉलो करतात, अशा लोकांसाठी डिस्काउंट अवेलेबल केलेला आहे. पण डेली बेसिसवर तुमचं हे मॅनेज केलं जातं की स्टार पॉवर नावाचं ऍप आहे, ते डाउनलोड करून हे डेली बेसिसवर बघितलं जातं आणि मग त्यानुसारच पॉइंट्स ऍड होऊन तुम्हाला त्या प्रकारे हा डिस्काउंट मिळतो. नेक्स्ट आहे कोपेमेंट. कोपेमेंट हे सिनियर सिटीजनसाठी आहे. म्हणजे जर 61 नंतर आपल्या पॉलिसीमध्ये कोणी एंट्री करते, जर 61च्या आधी हेल्थ एश्युअर हा प्लॅन तुम्ही घेतलाय म्हणजे 60 वयालाच घेतलाय आणि त्यानंतर तुम्ही 61-62 मध्ये आलाय, तर तुम्हाला को पेमेंट लागणार नाही. पण जर 61 नंतर तुम्ही एंट्री करताय तर मात्र तुम्हाला 10%चं 10%चं को पेमेंट इथं लागणार आहे. म्हणजे क्लेम मिळताना जो काही अप्रुव्हल अमाऊंट असेल क्लेमची त्याच्या 90% स्टार हेल्थ देणार आणि 10% मात्र कस्टमरने स्वतः पे करायचे. त्यानंतर आहे ऑप्शनल कव्हर. हा ऑप्शनल कव्हर हा पण नवीन इंट्रोड्यूस केलाय स्टारने. काय आहे याच्यामध्ये, जर ऑलरेडी तुम्हाला ग्रुप कव्हर आहे किंवा काही काही लोकांच्या बाबतीत असं होऊ शकतं की प्रीमियम पेइंग कॅपॅसिटी जास्त नाहीये पण हेल्थ इन्शुरन्स तर घ्यायचा आहे, तर थोडीशी रिस्क बेअर करून त्यांना प्रीमियम मध्ये डिस्काउंट मिळू शकतो. म्हणजेच काय, तर क्लेम मिळताना पहिला 50,000 किंवा 1,00,000चा आपण डिडक्टेबल ऑप्शन घेतो. म्हणजे एका वर्षामध्ये जर एक क्लेम आला तर पहिल्या 50,000ची अमाऊंट ही कस्टमरने भरायची आहे आणि त्यानंतरचं स्टार हेल्थ देणार.
असं हे एका वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट राहतं. फक्त पहिला क्लेम 50,000 पर्यंतचा कस्टमरने भरायचा. अशा वेळी जर असा ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केला तर 45% डिस्काउंट कंपनी तुम्हाला देते प्रीमियम मध्ये. आणि जर 1,00,000 डिडक्टेबलचा ऑप्शन सिलेक्ट केला म्हणजेच काय तर एका वर्षामध्ये क्लेम जर आला तर पहिली 1,00,000ची अमाऊंट ही स्टार हेल्थ देणार नाही, ही कस्टमरने स्वतः पे करायची आहे. आणि त्यानंतरचे जे क्लेम येतील हे स्टार हेल्थ देणार. तर अशा केसमध्ये 55%चा डिस्काउंट इथे अवेलेबल आहे. नेक्स्ट आहे वेटिंग पिरियड्स. वेटिंग पिरियड्स आता आतापर्यंत जे आपण पाहिले हे सगळे बेनिफिट्स होते, जे जे तुम्हाला हेल्थ एश्युअर मधून मिळणार आहे ते सगळं. आता इथे जे दिसतंय तुम्हाला काय मिळणार नाही ते ह्या चार्ट मध्ये दिसतंय. लक्षपूर्वक ऐका काय काय आहे. पहिला 30 डेज म्हणजे तुम्ही जर स्टार हेल्थ एश्युअर हा प्लॅन घेतलाय तर ज्या दिवशी घ्याल तिथून पासून 30 दिवसांपर्यंत फक्त ऍक्सिडेंटल क्लेम तुम्ही क्लेम करू शकता. कुठल्याही आजाराचा क्लेम तुम्हाला मिळणार नाही पहिले 30 दिवस. पहिल्या 30 दिवसातली लक्षणं जरी असेल आणि 40व्या दिवशी किंवा 45व्या दिवशी तुम्ही क्लेम रजिस्टर केलाय पण त्याची लक्षणं 30 दिवसात सुरू झाली आहेत तर तोही क्लेम पेएबल नाही. त्यानंतर आफ्टर 30 डेज तुमचे व्हायरल क्लेम म्हणजे व्हायरल आजारांचे क्लेम आणि क्रिटिकल इलनेस हे आफ्टर 30 डेज नंतर सुरू होतात. त्याच्यानंतरचा वेटिंग पिरियड आहे 2 इयर वेटिंग पिरियड. याच्यामध्ये स्पेसिफाईड डिसीजेस आहेत. नेक्स्ट स्लाइड मध्ये ते स्पेसिफाईड डिसीज कोणते कोणते आहेत ते दिलेले आहेत. आणि तिसरा जो आहे हा प्री एक्झिस्टिंग डिसीज. जर हेल्थ एश्युअर पॉलिसी घेण्याआधीच तुम्हाला जर काही आजार असेल, काही डिसीज असेल कुठला, तर तो आपण पॉलिसीमध्ये डिस्क्लोज करायचा आणि त्याच्यासाठी 3 वर्षाचा वेटिंग पिरियड इथे आहे. जर तुम्ही एकदम 3 वर्षाचा प्रीमियम जर एकदम भरताय तर तो 3 वर्षाचा वेटिंग पिरियड कमी होऊन 2.5 वर्षाचा होईल. म्हणजे 3 वर्षाचा प्रीमियम जर तुम्ही भरताय तर प्री एक्झिस्टिंगला 2.5 वर्षाचा वेटिंग पिरियड असेल आणि 1 किंवा 2 वर्षाचा प्रीमियम पे करताय तर प्री एक्झिस्टिंगला 3 वर्षाचा वेटिंग पिरियड असेल. आता जे अदर बेनिफिट्स या प्लॅन मध्ये आहेत ते आहेत डिलिव्हरी एक्सपेन्सेस आणि मॅटर्निटीशी रिलेटेड युटेरोफेटल सर्जरी प्लस असिस्टेड रिप्रोडक्शन ट्रीटमेंट याच्यासाठी 2 वर्षाचा वेटिंग पिरियड राहील. आणि न्यूबॉर्न बेबी कव्हर, बेबीला जर कव्हर पाहिजे इमिडिएट तर त्याच्यासाठी पॉलिसीला तुमच्या 1 वर्ष पूर्ण झालेलं असावं. तर आता पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघूया की 2 इयर वेटिंग पिरियड मध्ये कोणते कोणते डिसीज येतात. स्पेसिफाईड डिसीजची नावं इथे आहेत की कुठले कुठले 2 वर्षानंतर कव्हर होतात. थोडक्यात मी सांगेन सोप्या भाषेत की ज्या आजारांना इमर्जन्सी नसते असे सगळे आजार 2 वर्षाच्या लिस्टमध्ये येतात. की उदाहरणार्थ मोतीबिंदू सर्जरी, कॅटरॅक्ट सर्जरी, ईएनटीशी रिलेटेड कुठलीही सर्जरी असेल म्हणजे कान, नाक, घसा याच्याशी रिलेटेड सर्जरी कुठलीही असेल, थायरॉइड आहे, त्यानंतर ब्रेस्ट डिसीज असतील, कुठलेही लम्स किंवा सिस्टशी रिलेटेड काही सर्जरीज असतील, कुठे गाठ आली आहे ती काढायची आहे तर किंवा लम्स आपण जे म्हणतो लायपोमा हे 2 वर्षानंतरच कव्हर होतं. लिगामेंट्स किंवा बोन्सशी रिलेटेड, जॉईंट्सशी रिलेटेड कुठल्याही सर्जरी असतील 2 वर्षानंतर कव्हर. त्यानंतर बोन्स किंवा जॉईंट्स रिप्लेसमेंट हे पण 2 वर्षानंतर कव्हर. किडनी कॅल्क्युली म्हणजे किडनी स्टोन आपण म्हणू शकतो हे 2 इयर्स नंतरच कव्हर होतं. हार्निया, ट्यूमर, ट्यूमर म्हणजे छोट्या छोट्या गाठी ज्या येतात शरीरात कुठल्याही भागात त्या 2 इयर्स नंतरच कव्हर्ड होतात. प्रोस्टेट किंवा युटेरसशी रिलेटेड काही असेल, ओव्हरीज असेल, पोटातले कुठलेही आजार, कुठल्याही टाईपची सर्जरी असेल 2 वर्षानंतरच कव्हर्ड होते. मग आता 30 दिवसानंतर काय काय कव्हर होतं तर ज्या आजारांना इमर्जन्सी असते असे सगळे डिसीज 30 डेज नंतर कव्हर होतात. उदाहरणार्थ ब्लॉकेजेस झालेत आणि सर्जरी करायची आहे, बायपास करायचं आहे, लगेच कव्हर्ड आहे. अपेंडिक्स सारख्या सर्जरी त्याला इमर्जन्सी असते, कव्हर्ड आहे. तुम्हाला व्हायरल काही झालं, चिकनगुनिया, डेंग्यू याला लगेच ट्रीटमेंटची गरज असते, हे लगेच कव्हर्ड आहे आफ्टर 30 डेज.
फक्त जे इमर्जन्सी वाले आजार नाही आहेत की ज्याला तुम्ही वेट करू शकता, असे सगळे 2 वर्षानंतर कव्हर्ड आहेत. परमनंट एक्सक्लुजन म्हणजे काय, की हे जे लिस्टमध्ये तुम्हाला सगळे आजार दिसतायत याला कधीही क्लेम मिळत नाही. म्हणजे कुठल्याही मेडिक्लेम पॉलिसी जरी तुम्ही घेतली तरी याला तुम्हाला कधीच क्लेम मिळणार नाही. सोप्या भाषेत सांगेन, की जे आजार तुम्ही स्वतःहून ओढून घेतलेत, म्हणजे सुसाईड करण्याचा प्रयत्न केलाय, सुसाईड अटेम्प्ट केलाय आणि इंजुरी झाली आहे, क्लेम मिळणार नाही. त्यानंतर कुठल्यातरी व्यसनाने तुम्हाला एखादा आजार झालाय आणि त्याची ट्रीटमेंट करायची आहे, क्लेम मिळणार नाही. किंवा डायटरी सप्लिमेंट्स म्हणजे जे डायटरी सप्लिमेंट म्हणजे डॉक्टर जे मेडिसिन देतात आजारासाठी त्याच्या व्यतिरिक्त जे काही विटॅमिन्स टॉनिक्सचे मेडिसिन देतात किंवा त्याच्याशी रिलेटेड टेस्ट असतात यालाही कधीच क्लेम मिळत नाही. कॉस्मेटिक सर्जरीजला क्लेम कधीच मिळत नाही. आणि मॅटर्निटी जसं वेटिंग पिरियड आहे त्या वेटिंग पिरियडनुसार मिळेल. तर मागच्या स्लाइडवर आपण जाऊया एकदा. टेलिकन्सल्टेशन फॅसिलिटी, हे टॉक टू स्टार ही फॅसिलिटी स्टारने इंट्रोड्यूस केली आहे. टॉक टू स्टार हे ऍप तुम्हाला प्ले स्टोअरवर मिळेल. ते डाउनलोड करायचे. या ऍपवर तुम्ही किंवा तुमचे कस्टमर हे फ्री ऑफ कॉस्ट ओपीडी ट्रीटमेंट घेऊ शकतात. म्हणजेच काय, की तुम्हाला नॉर्मल काहीतरी आजार झालाय, व्हायरल म्हणा किंवा दुसरं इतर कुठल्याही कारणासाठी डॉक्टरांची ट्रीटमेंट घ्यायची, तर तुम्ही ह्या ऍपवर स्टार हेल्थच्या डॉक्टरांकडून फ्री ऑफ कॉस्ट ट्रीटमेंट घेऊ शकता. ऍप डाउनलोड करायचे, ऍपवर अपॉइंटमेंट बुक करायची आणि अपॉइंटमेंटनुसार तुम्ही टेलिफोनिक ट्रीटमेंट आपण याला असं म्हणू शकतो किंवा ऍपनुसार पण करू शकता. आणि इथे जो खाली नंबर दिलाय, मोबाईल नंबर आहे 7676905905, या नंबरवर कॉल करून सुद्धा तुम्ही अपॉइंटमेंट बुक करू शकता आणि ट्रीटमेंट ओपीडी ट्रीटमेंट घेऊ शकता. लॉंग टर्म डिस्काउंट दिलेला आहे. लॉंग टर्म डिस्काउंट म्हणजे काय, की मेडिक्लेम मध्ये 1 वर्षाचं कॉन्ट्रॅक्ट असतं. पण जर तुम्ही एकदम 2 किंवा 3 वर्षाचा प्रीमियम पे करताय तर 10% डिस्काउंट तुम्हाला मिळणार आहे प्रीमियमवर. त्यानंतर टॅक्स बेनिफिट आहे. एटीडी अंडर तुम्ही टॅक्स बेनिफिट सुद्धा घेऊ शकता. क्लेम प्रोसिजर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल तरीही सांगते. नेटवर्क हॉस्पिटलमध्ये कॅशलेस होईल. डॉक्टर्स सगळी प्रोसेस करतात. नॉन नेटवर्क असेल तर आपण डिस्चार्ज नंतर विदिन 15 डेज मध्ये आपली फाईल स्टार हेल्थ कडे द्यायची आहे आणि फाईल दिल्यानंतर विदिन 15 डेज तुम्हाला तुमच्या अकाउंटला हॉस्पिटलचं बिलची जी अमाऊंट आहे ती मिळते. अशा प्रकारे हेल्थ एश्युअर हा प्लॅन संपलेला आहे. तर खूपच छान असे बेनिफिट आपण पाहिले. तर चांगल्या प्रकारे हा प्लॅन मध्ये बेनिफिट्स कंपनीने ऍड केलेले आहेत. तर जसं आपण म्हणतो हेल्थ इज वेल्थ, तशाच प्रकारे हेल्थ इन्शुरन्सचा प्रीमियम हे एक्सपेन्सेस नसून इन्व्हेस्टमेंट आहे. तर नक्की हेल्थ इन्शुरन्स मध्ये तुम्ही सगळ्यांनी इन्व्हेस्टमेंट करा आणि हेल्थ एश्युअर ही पॉलिसी परचेस करा. धन्यवाद.